के जरिए जिन्होंने अभी अभी अपने स्मार्ट टीवी खोले हुए हैं, जिन्होंने अभी अभी अपने मोबाइल्स खोले हुए हैं, उनको भी मैं नमस्कार करना चाहूंगा और उनका भी स्वागत करना चाहूंगा। बिग ट्रॉफी सरपंच ट्रॉफी 2021 हुतात्मा मैदान झांसी, आज का आखिरी दिन और इस आखिरी दिन के पहले दौर का दूसरा मुकाबला जो होगा ट्रॉम्बे कोड़ीवाड़ा बनाम भावी 11 धारावी। भावी 11 धारावी बनाम ट्रॉम्बे कोड़ीवाड़ा, दो रणबांकुरे बीच मैदान पर विशाल भोईर और सिद्धेश मात्रे प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। गेंदबाजी की क्या स्ट्रेंथ है इस टीम धारावी के पास, काबिल तारीफ गेंदबाजी का अटैक है। अगर ये 60-70 बनाते हैं तो परेशानी हो सकती है ट्रॉम्बे कोड़ीवाड़ा को चेसिंग के दौरान। गेंदबाज हेमंत कोड़ी गेंदबाजी की बागडोर संभालेंगे। एक हेमंत कोड़ी अंपायर की जिम्मेदारी को संभाल रहे तो दूसरे हेमंत कोड़ी बतौर गेंदबाज ट्रॉम्बे कोड़ीवाड़ा के कप्तान ने जो गेंदबाजों के ऊपर भरोसा जताकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है, उस भरोसे के ऊपर कायम रहने की कोशिश करेंगे। तो फिर से एक बार हम बड़ी शटघरत को उनके जन्मदिन की शुभकामनाएं देना चाहेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही बढ़िया क्लासिकल ड्राइव में कहूंगा, कवर्स के ऊपर से डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। शुरुआत अच्छी तो अंत भी अच्छा होगा, आगाज इतना अच्छा तो अंजाम क्या होगा। हॅलो, दरम्यानच्या काळात महत्त्वाचे अनाउन्स केले जाते। भागेश ठाकूर धारावी संघाचे पॅकर श्री भागेश ठाकूर यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यावं, अतिथि कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं। धन्यवाद। विशाल भोईर के बल्ले से निकला हुआ ये 4वां आईपीएल की धुन बजाई गई और बहुचर्चित रायगढ़ प्रीमियर लीग आने वाले 2 फरवरी से शुरू होने वाली है। पूरा रायगढ़ क्रिकेट का मेला वहां पर लगेगा कसरतखंड के मैदान के ऊपर। अनिल पाटिल जो कसरतखंड के सरपंच है उनके द्वारा और मंगेश वाकड़ीकर और उनके सभी साथियों द्वारा एक क्रिकेट का महामेला आपको देखने का मौका मिलेगा 2 फरवरी से रायगढ़ प्रीमियर लीग। लेकिन यहां पर देखिए छक्के मारने की कोशिश नहीं की जा रही है, बल्कि गेंद को बल्ले पर लेकर गेंद को दिशा देने की कोशिश की जा रही है। काफी बढ़िया कोशिश में कहूंगा और उस कोशिश में कामयाब भी हुए हैं बल्लेबाज विशाल भोईर। एक छक्का उन्होंने लगाया कवर पॉइंट, डीप कवर पॉइंट की तरफ, तो एक लगाया शॉर्ट थर्ड मैन को बीट कर डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। एक कलात्मक क्रिकेट, जैसी गेंद वैसा खेल रहे गेंद के मेरिट के हिसाब से, उस वजह से रन बनने में देर नहीं लग रही है। 8 रन बगैर नुकसान। राइट आर्म ओवर द विकेट। इस ओवर की तीसरी गेंद लॉफ्ट तो जरूर किया है खिलाड़ी उस गेंद के नीचे, और अगर ये कैच लिया जाता तो कपिल देव के उस कैच को याद किया जाता जो जिन्होंने उल्टा पकड़ा था 1983 में वेव रिचर्ड्स का। टीम का टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। टीम धारावी की एक अच्छी शुरुआत हो चुकी है। भावी 11 धारावी, हालांकि ये निजी 9 पर खेल रहे हैं बल्लेबाज विशाल। अब स्ट्राइक रोटेट हो चुकी है। सिद्धेश मात्रे अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं। हेमंत करेंगे इस ओवर की चौथी गेंद। बैनर्जी पावर प्ले यानी कि P1 का ये ओवर। क्या लॉफ किया है, खोद के निकाला, जो जड़ में डाली गई थी गेंद उसे खोद के निकाला। 30 गज दायरे की पाबंदियों का फायदा उठाया। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। निश्चित तौर पर हमारे आदरणीय जिन्होंने हमें लड़ने की ताकत दी, लड़ने की प्रेरणा दी, छत्रपति शिवाजी महाराज। गेंदबाज हेमंत तैयार। इस ओवर की अगली गेंद बहुत ही बढ़िया हो रही है, खेल हो रहा है, लेकिन ये देखिए कंफ्यूज थे। कैच लू या गेंद को पकड़ो, कंफ्यूजन में इस कैच को छोड़ा गया। हालांकि आजकल के टेनिस की जो गेंदें रहती है दीपक पाटिल सर, उसकी जो बाउंस होती है
और उस बाउंस की वजह से खिलाड़ी कंफ्यूज होते हैं, कभी कभी टिप्पा खाने के बाद गेंद सिर के ऊपर से बाउंड्री पार चली जाती है। टोटल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या खूबसूरत क्रिकेटिंग शॉट्स हमें इस ओवर में देखने का मौका मिला विशाल भोईर द्वारा। बहुत ही बढ़िया 3 और ये देखिए कवर्स के ऊपर से 6। क्या ताकत होगी इनकी कलाइयों में, क्योंकि रिस्ट के सहारे खेला गया ये स्ट्रोक था। और क्या ताकत का इस्तेमाल होगा रिस्ट के साथ। शुक्रिया डीजे। टीम का टोटल हो चुका है 3 चौवे 1 छक्का 2 सिंगल 20 रन। क्या शुरुआत हुई है टीम भावी 11 धारावी की, खास तौर से विशाल भोईर ने जो पिछले ओवर की यानी कि पहले ओवर की आखिरी गेंद के ऊपर जो छक्का दागा कवर्स के ऊपर से, वो देखने लायक था। क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला वो स्ट्रोक था। फॉर्चून इवेंट के जरिए जितने भी लोग लाइव देख रहे होंगे वो काफी खुश होंगे उस शॉट की बदौलत, क्योंकि ऐसे शॉट्स कम देखने का मौका मिलता है टेनिस की दुनिया में। टेनिस की दुनिया में सीधा खेलते हैं या फिर मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग। इस रीजन पे बहुत ज्यादातर यानी कि 80-85% छक्के तो उसी रीजन से आते हैं, लेकिन ऐसे जब छक्के आते हैं जो 15% आते हैं टेनिस बॉल क्रिकेट में, तो वो एक दुर्लभ संजोग होता है। तो वो संजोग देखने का मौका मिला पिछले ओवर की आखिरी गेंद पर। गेंदबाज अमित कोहली। इक्कीस रन स्कोर कार्ड के ऊपर मैं देख रहा हूं। शुरुआत अच्छी हुई है। शुरुआत भली तो अंत भला, हमेशा हम ये मानते हैं। और ये रिवर्स स्वीप खेली गई और ये चली तो गेंदबाज की गर्दन कटी। डीप एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में से आया 6 रन। यकीनी तौर पर एक रनों का अंबार खड़ा होता हुआ हमें नजर आ रहा है, और खास तौर से विशाल जिस अंदाज से खेल रहे हैं, अगर ये पूरा 5 ओवर खेलते हैं तो टॉम्बे कोलीवाड़ा को और उनके गेंदबाजों को सोचना जरूर पड़ेगा। ये डॉट गेंद आई। 3 गेंदें अब तक हो चुकी हैं। 7 रन इस ओवर में आ चुके हैं। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। विशाल जो 6 गेंदों में 21 रनों पर खेल रहे हैं। फिर से एक बार इस लेग स्पिन को रिवर्स स्वीप के जरिए खेलना चाहते थे। गेंदबाज की स्ट्रैटेजी का पता चल चुका है बल्लेबाजों को। सीधा लेग स्पिन अंदाज में गेंद कर रहे हैं, तो ऐसे में उनके खिलाफ कौन सा हथियार इस्तेमाल करे, रिवर्स स्वीप करे या पैडल स्वीप करे। क्योंकि आपको पता होगा शेन वॉर्न जब भारत में आए थे तो सचिन तेंदुलकर ने उन्हें घुटना टेक तमाशा देख मिड विकेट के ऊपर से खेला था। एक अलग अंदाज में सचिन तेंदुलकर उस टेस्ट मैच में हमें नजर आ रहे थे अप्पा, यकीनी तौर पर। और कुछ लोगों ने तो यह भी कहा कि शेन वॉर्न के सपने में सचिन तेंदुलकर आ रहे हैं। ये देखिए मिसक्यूट था। यकीनन नाराज होंगे अपने आप के ऊपर बल्लेबाज सिद्धेश म्हात्रे, क्योंकि नंबर 6 वाली गेंद के ऊपर अगर किसी बल्लेबाज का विकेट मिले तो गेंदबाज खुश और बल्लेबाज ना खुश। डीजे सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग, सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग। नंबर 3 की पोजीशन पर धीरज भोईर, लेकिन जब तक विशाल भोईर क्रीज पर मौजूद हैं डरने की बात नहीं है। टीम भावी 11 धारावी को जितना ज्यादा ये देर रुकेंगे क्रीज के ऊपर, उतने ज्यादा हम धारावी के रन बनते हुए देखेंगे, क्योंकि चारों तरफ खेल रहे हैं। ऐसा नहीं है जिस गेंद को ऑफ साइड पे खेलना चाहिए वहां पर हमने छक्का देखा, जिस गेंद के ऊपर रिवर्स स्वीप लगाना जरूरी था वो उन्होंने किया, जिस गेंद को कवर्स में खेलना चाहिए वहां पर भी हमने बाउंड्रीज देखी। तो ये कलात्मक क्रिकेट जो है, टेक्निकल परफेक्ट क्रिकेट,
उस वजह से अगर ये 5 ओवर खेलते हैं तो यकीनन रन ना बनते हुए नजर आएंगे। फिर से एक बार रिवर्स स्वीप इस ओवर की आखिरी गेंद और फील्डर को पता नहीं चला कि कहां पर गेंद आ रही है। वो गेंद की उल्टी दिशा में भाग रहे थे और ये 4 और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 32। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम मीटिंग ना करें क्योंकि कोविड अभी खत्म नहीं हुआ है। कोविड को अगर हमें हराना है और क्रिकेट के इस रणभूमि को अगर जीतना है तो सोशल डिस्टेंसिंग बनाए रखे, खुद को सैनिटाइज करे, मास्क का इस्तेमाल करे और टीम मीटिंग इसलिए ज्यादा ना करे क्योंकि खिलाड़ी नजदीक आते हैं टीम मीटिंग के दौरान। तो तीसरा ओवर लेकर आए हैं दिनेश पाटिल ट्रॉम्बे कोळीवाड़ा की तरफ से। स्ट्राइकर एंड पर अगर हम देखें विशाल, फुल टॉस किया, सीधे बल्ले से गेंद को खेला, नंबर अंपायर का इशारा आना जरूरी है। हेमंत कोहली सर ने इशारा किया, ये नंबर आया लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन। तो लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर ये 6 रन आ चुके हैं और इन 6 रनों के साथ फिर से एक बार रिवर्स स्वीप दागने की कोशिश की। डॉट गेंद के साथ वापसी की गेंदबाज ने दिनेश पाटिल ने, क्योंकि एक्शन पर रिएक्शन होना जरूरी था और वो रिएक्शन दिखाया अगली गेंद के ऊपर दिनेश पाटिल ने डॉट गेंद के साथ विशाल को। फिर से एक बार ये देखिए क्या खूब पिटाई हो रही है टॉम्बे कोळीवाड़ा के गेंदबाजों के। विशाल भोईर बहुत ही बढ़िया आग उगल रहा है उनका बल्ला। शुक्रिया डीजे। 10 गेंदे और 34 रन और क्यों नहीं जश्न होगा क्योंकि आज बड़ी शेठ घरत साहब का जन्मदिन है और पूरा गांव आज झूम उठेगा। तो यकीनन काफी अच्छा गाना बजाया डीजे मास्टर ने। टीम का टोटल इस ओवर में 2 छक्के अब तक आ चुके हैं, 44 रन और तीसरे ओवर में ये 44 रन हमें देखने का मौका मिल रहा है। क्या खूब खेल रहे हैं, विकेट के चारों तरफ खेलते हुए नजर आ रहे हैं विशाल भोईर। लेकिन अगर उनके बैटिंग एनालिसिस अगर हम देखें तो ऑफसाइड के ऊपर ज्यादा रन उन्होंने बटोरे हैं। एक ग्राफ अगर उनकी बल्लेबाजी का देखे या वैगन व्हील अगर देखे तो वैगन व्हील के जरिए पता तो यही चलता है फॉर्चून इवेंट के जरिए कि ऑफसाइड के ऊपर उन्होंने ज्यादा से ज्यादा रन बनाए अपनी इस इनिंग में। लेकिन देखिए मैंने कहा ऑफसाइड तो इन्होंने ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की, हाथ में आया हुआ गोला गवाया, जीवन दान मिला और उस जीवन दान के तहत बोनस के तौर पर मिले 2 रन और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 48 रन। क्या शुरुआत हुई है टीम भावी 11 धारावी की टॉम्बे कोळीवाड़ा के खिलाफ। तो ये डॉट जाती हुई गेंद, अंपायर का ओवर समाप्ति का इशारा और इस ओवर की समाप्ति के बाद अगर हम देखेंगे 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 16 की औसत से 48 रन आ चुके। एक ठोस शुरुआत, आउट होने वाले खिलाड़ी थे जो 1 विकेट खोया है, सिद्धेश मात्रे जो लेग स्पिन पे आउट हुए थे। गेंदबाज अमित कोहली के ओवर में जहां पर दूसरे ओवर की 5वीं गेंद थी इस इनिंग की। देखिए जितना ज्यादा जल्द हो सके आगे के मैच का क्या है जरा नयन हवाड़ा में बताइए। यहां से जीतने वाली टीम नाहवा के साथ खेलेगी अपना दूसरे दौर का पहला मुकाबला। तो नाहवा टीम से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप कहीं जाइए मत, क्योंकि
इसके बाद यहां से जीतने वाली टीम के साथ आपका तुरंत मुकाबला है। गेंदबाज सुधीर कोहली। देखिए 4 गेंदबाजों का इस्तेमाल किया जा चुका है लगातार। यह नहीं कि कप्तान ने भी कंफ्यूजन में डाला है टॉम्बे कोलीवाड़ा की कि 2 ओवर का स्पेल कौन सा गेंदबाज करेगा। ये गेंद हालांकि सीधा जरूर खेला है, हवा में है और ये देखिए बढ़िया फील्डिंग, लेकिन अंपायर का इशारा 6 रनों का। बहुत ही बढ़िया अंपायरिंग हो रही है और बहुत ही बढ़िया देखिए ऑनेस्ट क्रिकेट। जो फील्डर थे एक्स्ट्रा कवर के उन्होंने बताया भाई ये 6 है, तो ये क्रिकेट में होना जरूरी है। धीरज भोईर ने वो छक्का दागा है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद को फील्ड करते हुए दिया। धीरज ने जो गेंद खेली थी उस गेंद को लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, लेकिन 1 रन जरूर मिलेगा क्योंकि दौड़कर पूरा किया जा चुका था। और इस 1 रन के साथ फिर से एक बार टोटल में वृद्धि होती हुई 55 रन। देखिए 50 कब क्रॉस कर बैठे पता ही नहीं चला। 55 रन। अब धीरे धीरे पिच की नमी कमी हो रही है और ये सीधे बल्ले से खेला। देखिए जितना ज्यादा बल्ला सीधा उतने ज्यादा रन बनते हैं, चाहे विराट कोहली हो या सचिन तेंदुलकर। उसी तरह यहां पर विशाल ज्यादातर सीधे बल्ले का इस्तेमाल हो रहा है, गेंद को मिडल कर रहे हैं और जब गेंद मिडल हो रही है तो लंबे हिट्स आ रहे हैं। तो 44 के निजी योगदान पर क्या आज के दिन का पहला 50 देखने का हमें मौका मिलेगा। बहुत ही बढ़िया आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर डाला था, उसे खोद के निकाला सिंगल के लिए। ये भी होना चाहिए क्योंकि हर बॉल 6 के लिए नहीं होती। जैसे गेंद वैसा मेरिट अगर दिया जाए तो एक बड़ी इनिंग आप खेल सकते हो। इसका जीता जागता उदाहरण है विशाल भोईर की ये इनिंग जो वो खेल रहे हैं भावी 11 धारावी की तरफ से। अच्छी गेंदों का बराबर सम्मान कर रहे हैं, खराब गेंदों के ऊपर प्रहार हो रहा है और एक अच्छी क्रिकेट उनके द्वारा देखने का हमें मौका मिला है बतौर बल्लेबाज। और ये विकेट मिलता हुआ गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया। डीजे तो नए बल्लेबाज भावेश नाइक, लेकिन विशाल भोईर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। 45 का निजी योगदान, टीम का टोटल 2 विकेटों के नुकसान पर 62 यानी कि 62 रन स्कोर कार्ड के ऊपर चौथे ही ओवर में। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, सिंगल तो जरूर मिला और सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ। अंपायर का ओवर समाप्ति का इशारा आ चुका है। बोराडे साहब इनकी तरफ से ओवर समाप्ति का इशारा। टीम का टोटल 63 रन 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद। अब अंतिम ओवर शुरू होगा, 5वां ओवर, स्लॉगिंग ओवर, मारधाड़ वाला ओवर, जहां पर अगर 15-16 रन आते हैं या 17-18 आते हैं तो यकीनन 80 के करीब ये टीम पहुंच सकती है, टीम भावी 11 धारावी। देखिए बार बार मैं अंपायर से भी गुजारिश करना चाहूंगा कि समय की बर्बादी ना हो। पानी पी रहे खिलाड़ी, लेकिन मैंने एक मैच देखा जब आरपीएल जो रायगढ़ प्रीमियर लीग हो रही है आने वाले दिनों में, तो दीपक पाटिल सर, मैं पेड़ गया था योगेश पवार जो एक टीम के कप्तान है उनके बाइट्स लेने के लिए। वहां पर अंडर 15 के बच्चे 30 ओवर का मैच खेल रहे थे, 30-30 ओवर दोनों तरफ से। सोचिए उनके पास दोनों तरफ से एक एक ही ड्रिंक्स ब्रेक था 15 ओवर के बाद, और वो 15 साल के कम उम्र के बच्चे थे। और 5 ओवर के मुकाबले में 3-3 बार अगर ड्रिंक्स ब्रेक होगा तो स्टेमिना उन बच्चों का अच्छा है क्या? इन लेग स्पिन अंदाज में ये गेंद की थी, शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद गई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन।
रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्र. और टेनिस बॉल क्रिकेट में भी रायगढ़ पूरे महाराष्ट्र की शान है, क्योंकि रायगढ़ में करोड़ों के इनाम, पूरे रायगढ़ की अगर श्रृंखलाओं को गिना जाए तो टेनिस क्रिकेट में करोड़ों रुपए बांटे जाते हैं, टर्नओवर। क्योंकि हर गांव में 2-2, 3-3 टूर्नामेंट्स रहती है। शुरुआत 50 से होती है, 1 लाख, फिर 1.5 लाख, ऐसी श्रृंखलाएं होती रहती है हर गांव में। ऐसा कोई कोना नहीं है रायगढ़ का जहां पर क्रिकेट टूर्नामेंट होती ना हो। 20-25 हजार की तो आए दिन होती रहती है। तो रिवर्स स्वीप दागने की कोशिश की थी, 45 के निजी योगदान पर खेल रहे हैं। क्या बनेंगे 50? 16 गेंदे 45। क्या पहला 50 हमें देखने का मौका मिलेगा, या फिर जो गेंदबाज हैं अमित कोड़ी वो सपना तोड़ेंगे विशाल भोईर का 50 का? और ये देखिए क्या कवर्स पे छक्का दागा, विद द स्पिन इस गेंद को खेला। 51 रनों की निजी पारी। जरा जोरदार तालियां भावी 11 धारावी के विशाल भोईर के लिए। बल्ला तो जरूर ऊपर उठाएंगे वो, क्योंकि फॉर्चून इवेंट के जरिए इस पल को कैच जरूर किया उनके कैमरामैन ने। मच्छिंद्र स्मृति धारावे इनकी तरफ से विशाल भोईर को 1000 रुपए का इनाम आ चुका है। ये देखिए फिर से एक बार रिवर्स स्वीप, चौवा धागा। टॉम्बे कोळीवाड़ा टीम तो अच्छी है, लेकिन उनकी गेंदबाजी में उन्हें सुधार लाना होगा, क्योंकि 3-4 मुकाबले मैंने इनके देखे हैं। बल्लेबाजी काफी स्ट्रांग है, लेकिन बल्लेबाजी के साथ साथ गेंदबाजों का होना जरूरी है टेनिस बॉल क्रिकेट में, वरना आए दिन आपका कत्लेआम इसी तरह होता रहेगा। और ये कैच लिया गया, अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। 5वें ओवर की अंतिम गेंद के ऊपर हमने देखा विशाल भोईर की पारी को समाप्त होते हुए 55 रनों की निजी पारी। टीम का टोटल 78 रन, जीत के लिए 79 रनों की जरूरत। लेकिन किस तरह से एक्शन पर रिएक्शन होगा, मैंने पहले ही कहा था हमारी जिंदगी में कई सवाल पैदा होते हैं, कुछ सवालों के जवाब हमें तुरंत मिलते हैं, लेकिन कुछ सवाल ऐसे होते हैं जिनके जवाब ढूंढने के लिए हमें पूरी जिंदगी संघर्ष करना पड़ता है। उसी तरह अगर संघर्ष करेंगे टॉम्बे कोळीवाड़ा के खिलाड़ी दूसरे सत्र में, तो इस 79 रनों के सवाल का भी वो जवाब दे सकेंगे, क्योंकि जवाब देना जरूरी है। क्रिकेट में संघर्ष होना जरूरी है, क्योंकि संघर्ष का अगर दूसरा नाम क्रिकेट में किसी ने देखा हो तो युवराज सिंह, जिनका संघर्ष पूरे विश्व ने देखा। कैंसर पीड़ित होने के बावजूद भी उन्होंने ये बताया नहीं 2011 के विश्व कप में, लेकिन लड़े और जीते। तो लड़ना जरूरी है, जीतना जरूरी है। क्या वो लड़ेंगे टॉम्बे के बल्लेबाज, क्या वो जीतेंगे टॉम्बे के बल्लेबाज? क्योंकि रनों का पहाड़ सामने, छोटा पहाड़ है, लेकिन एवरेस्ट की चोटी की तरह ये जो रनों का पहाड़ है 79 रनों का, किस तरह से इन रनों का पीछा होता है, इसका आंखों दिखाल सुनाएंगे दूसरे सत्र में हमारे साथी दीपक पाटिल सर। थैंक यू सो मच प्रवीण जी दुगाडे. तर 79 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये असेल. फार मोठी कामगिरी आता मात्र करावी लागणार आहे ती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला, कारण बऱ्याचशा संधी त्यांनी दवडल्या. मित्र म्हणेन क्षेत्ररक्षण करत असताना मात्र बऱ्याच वेळा झेल सोडले गेले, चुकीचं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा मात्र उठवला तो मच्छिंद्र स्मृती धारावी टीमनं. खूप चांगला संघ आहे, ब्लू जर्सी परिधान केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये. भावी 11 धारावे
या नावानं हा संघ आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतोय. कालही 2 ठिकाणी हा संघ खेळला होता. विसुंब्याच्या मैदानावर तुम्ही पाहिलं होतं. त्यानंतर मात्र MPSC कॉलेजचं मैदान, चिंचपाड्याची स्पर्धा, त्या ठिकाणी सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता हा संघ. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र ही बिग ट्रॉफी उचलण्याचं त्यांचं स्वप्न जरूर असेल. आजच्या लॉट्स मधून आणि कोणता संघ पुढे जाईल याची कोणच गॅरंटी घेऊ शकणार नाहीये. सगळे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या मॅच मध्ये कणसोली अजून एक नवी मुंबईमधील नामवंत संघ आहे. त्यांची लढाई असणार आहे ती जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाच्या विरोधामध्ये. आणि त्यानंतर मात्र भूमी 11 तुर्बे जो काल चिंचपडाच्या मैदानावर मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आणि तिसरी मॅच ती खेळवणार होता पण तुर्भे आणि सावळे जी चौथी मॅच असेल ती तिसरी लागतं. जाऊया मॅचच्या दिशेनं, थोडं स्पीडअप करा. लवकरात लवकर सलामीची जोडी ट्रॉम्बे कोळीवाडा संघ आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हुतात्मा मैदानावर ही स्पर्धा पहिल्यांदा जसेमध्ये मात्र समालोचन करण्याची संधी मिळते. ऐतिहासिक गाव आहे उरण नगरीमधील, परंतु गावानं बरेचसे लढे दिलेत आजपर्यंत. विचार केला तर हुतात्मे आहेत, आपल्या प्राणांची आहुती दिली. पण एक रत्न या गावामधीलच अर्थातच लोकनेते दिवा पाटील साहेब, ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यनगरी. आणि या पुण्यनगरीमध्ये मात्र आलेल्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सलामीवीर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतात. 79 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे लक्ष्याला सामोरं जात असताना मात्र अगदी सुरुवातीची 2 षटकं फार महत्वाची असतील. ती बॅट्समनसाठी करण्यात 2 ओव्हर्समध्ये काहीही झालं तरी मोठी सुरुवात करावी लागणार आहे. त्यातच नवी मुंबईचा धारावी संघ म्हटला की पाहायला गेलं तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. विकी बोईल सारखा दर्जेदार गोलंदाज या स्क्वॉड मध्ये आहे. सोपं नसेल हे आव्हान 79 धावा चेस करणं. परंतु ट्रॉम्बे कोळीवाडा संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे, त्यामुळं चांगली लढाई पाहायला मिळणार का? प्रेक्षकांच्या मनामध्ये हेच असतं की काहीही झालं तरी मॅच शेवटपर्यंत जाऊ द्या. एकतर्फी सामना पाहायला प्रेक्षकांना मजा नसते, कारण बऱ्याच वेळा जेव्हा 1 साइडेड मॅचेस आपण पाहत असतो, लाईव्ह जेव्हा पाहत असतात बरेचसे प्रेक्षक, त्यामुळे लगेच लाईव्ह प्रेक्षकांची संख्या कमी होते. त्यामुळं रिझल्ट काहीही लागू द्या, मॅच मध्ये मात्र थरार आपल्याला पाहिजे. आणि तोच थरार या मॅच मध्ये पाहायला मिळणार का? इकडे लक्ष सगळ्यांचं असेल. एका बाजूला नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला मुंबई. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अर्थातच माहुल कोळीवाडा संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. नावा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधील पहिली लढत जिंकलाय आणि यानंतर लगेच त्यांना खेळायचं आहे दुसऱ्या लढतीमध्ये. या लढतीमधील विजेता संघ, त्यामुळे नावा संघ आपण कुठेही जायचं नाहीये. या इनिंग नंतर पाहायला गेलं तर टॉस लगेच संपन्न करून मॅच स्टार्ट केली जाईल. तर चेतन कोळी आणि हेमंत पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर. ट्रॉम्बे कोळीवाडा संघ 79 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये 16च्या सरासरीनं जावं लागणार आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. आणि ही सरासरी राखली जाणार का? आस्किंग रन रेट काय स्ट्रॅटेजी असेल आता मध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची रणनीती आखावी लागेल तुम्हाला. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये किती धावा करायच्या, त्यानंतर मात्र कोणत्या गोलंदाजांवर जास्त आपल्याला प्रहार करावा लागणार आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवून गोलंदाजी मार्कवर यावेळेस सज्ज होते. तर बॅटची कड घेतली आणि शॉर्ट थर्डमॅनला चकून पहिल्याच बॉलवर मात्र बॉल सीमारेषा पार डीप थर्डमॅन आणि बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार येतोय. चौकारानं खातं उघडले. श्री गणेशा होतोय तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा. चेतन कोळी आणि हेमंत पाटील अशी सलामीची जोडी. तर समोर नवी मुंबई एक्सप्रेस विक्कीचा हा अतिशय वेगवान बॉल. यावेळेस मात्र स्कोअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल मात्र अतिशय वेगानं मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला बॉल आपण पाहिला होता, तोही गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर, परंतु त्यानंतर मात्र थोडंसं टायमिंग देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कड लागली आणि त्यानंतर बाकी चौकार मिळाला. तर खूप नामवंत गोलंदाज आहे, व्यावसायिक खेळाडू आहे विकी बोईर. इथे मात्र विकीच्या अगेन्स्ट कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेकडे आणि पार सुद्धा होतोय. दुसरा चौकार या ओव्हर मधील.
चौकाराने सुरुवात केली. 79 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची. ती चेतन कोळीच्या बॅटमधून निघतात आणि समोर नामवंत गोलंदाज आहे विकी भोईरच्या अगेन्स्ट मात्र ही कामगिरी तो करतोय, त्यामुळे नक्कीच त्याचा आत्मविश्वास आता मात्र थोडा वाढला असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि दुसरा जर आपण पाहिला तर अगदी डीप मिड विकेटला आहे. पुन्हा एकदा राईट मूर्ती विकेटना विकीचा हा बॉल फिरून खेळलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या रिजनकडे बॉल येतो अत्यंत वेगानं मात्र मिड विकेटचा फिल्डर धीरज तोपर्यंत पोहोचणार तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावांचं योगदान यावेळेस मिळालं आणि धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते ती 10. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड बिनबाद 10. दमदार सुरुवात यावेळेस मात्र 16च्या सरासरीनं तुम्हाला जावं लागणार आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण विशाल भोईरचं अर्धशतक पाहिलं अवघ्या 19 बॉलमध्ये त्यानं 55 धावांची झुंजार फलंदाजी पाहायला मिळाली. एकटा लढला आणि आपल्या टीमसाठी मात्र धावा उभारल्या. विकीचा हा बाउन्सर यावेळेस मात्र प्रत्युत्तर नव्हतं, परंतु पंच इशारा करतील इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची भर टाकली जाईल. अनप्लेएबल. टप्पा पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर डोक्याच्या वरून डायरेक्ट बॉल जात असेल तर नक्कीच अंपायर्स वाईट बॉल देत असत आणि तोच निर्णय मात्र स्क्वेअर अंपायर दीपकजी बोराडे आणि हेमंत कोळी हे 2 दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेरून अजून एक व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. खांद्याचा जास्तीत जास्त वापर करतो हा गोलंदाज म्हणूनच प्रचंड वेग आहे आणि वेगाबरोबरच तुम्हाला बाउन्स सुद्धा पाहायला मिळतं या गोलंदाजीमध्ये. त्यामुळं आज प्रोफेशनल आपण म्हणूया क्रिकेटर म्हणून त्याची वर्णी लागते. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. अगदी पाहायला गेलं तर पॉइंटच्या बाजूनं अफलातून फटका पाहायला मिळाला. 2 रन्स या फटक्यावर आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या हळूहळू स्किंग रन रेटकडे आगेकूच करत असताना 14 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. 14 रन्स 14 धावा 16 धावांची धावगती राखायची आणि त्या धावगतीकडे मात्र मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. चेतन कोळी आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यानं केलंय. 12 धावांवर तो खेळतोय. विकी भोईरचं हे षटक नवी मुंबई एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. तुलनेनं कमी धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल फिंगर रोल केलं, बोटं फिरवली गेली आणि त्यानंतर मात्र बॉल इथे निर्धाव काढला जातोय. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या बिनबाद 14. हॅलो. दरम्यानच्या काळात या मंचावर उपस्थित असलेले व्यक्तिमत्व श्री मेघनाथ म्हात्रे, माजी उपसरपंच जासई आणि दहागाव विभाग भाजपचे अध्यक्ष यांचं आगमन झालंय. या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं आगमन झालं. त्याचं स्वागत करतोय सरश. मेघनाथ म्हात्रेबद्दल इतकंच म्हणेन की डोंगर दऱ्यात कऱ्याकपारीवर वाढणाऱ्या गवताच्या पात्याला पाण्याची गरज नसते, त्याला गरज असते फक्त ओलाव्याची. आणि हाच ओलावा ज्यांनी सातत्यानं गरजवंतांना दिला, मग तो शैक्षणिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून आपल्या परीने मदत करणारे. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरजवंतांना ज्यांनी असंख्य वेळा मदत केली, असे मेघनाथ म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं सरश या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करतोय. आणि ज्या गाड्या लावल्या आहेत ते व्यवस्थित पार्किंग करा. पार्किंग आहे बघा पुढे. रस्त्याच्या जवळ लावू नका, साईडला सुद्धा लावू नका. जर जास्त गाड्या आल्या तर कदाचित ट्रॉफिक होऊ शकतं, त्यासाठी सहकार्य करा. सर्व विनंती असेल इकडे इथं पार्किंग आहे, पार्किंगला सर्वांनी गाड्या लावा कृपया. ओढतो दीपक. तर 14 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं पॉवर प्लेचं षटक यावेळेस मात्र गोलंदाज घेऊन येतोय तो धीरज भोईर. हेमंत पाटील आणि चेतन कोळी अशी दोन्ही सलामीची जोडी सुरक्षित आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. लेफ्ट आर्मवर तो विकेटनं मारा करतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र हुक केलाय लॉंग लेगच्या वरतून, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल चाललाय 6 धावांकरता. षटकार.
पाटीलच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारानं आता मात्र थोडीशी चिंता वाढवली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. 20 रन्स जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाते आता मात्र ट्रॉम्बे या संघाकडून. आणि सुंदर सुरुवात म्हणता येईल. 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 धावा. धीरज भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एका कुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करतोय. अफलातून स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. आणि आता मात्र हेमंतच्या पॅट मधून निघतोय हा खणखणीत चौकार. संतोष जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. तो जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की सपनों. झोन बॉलवर मात्र धीरजनं दिलेल्या 10 धावा थोडस टेन्शन वाढवतंय धारावी संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 24 या आकड्यावर. 24. अगोदरच म्हणालो होतो स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. त्यामुळे 79 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल मात्र केलेली सुरुवात नक्कीच तोंडात बोटं घालण्यासारखी आहे. कारण आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर 24 धावा. 24. हेमंत आता मात्र आक्रमक होतोय. पहिलं षटक संपूर्णपणे खेळून काढलं चेतन कोळीनं. आणि हेमंत पाटील जणू काही ट्रॉम्बेवरूनच सेट होऊन आलाय की काय अशाच आविर्भावामध्ये मात्र ही फटकेबाजी सुरू आहे. टप्प्याचा बॉल पॉइंटच्या वरतून पुन्हा एकदा धाडलाय. सलग दुसरा चौकार. काय बॅटिंग आहे. 3ही चेंडू आता मात्र सीमारेषेच्या बाहेर धीरज भोईरच्या अगेन्स्ट. या आकड्यावर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पहिल्या 3 बॉलवर आल्या 14 धावा. विकीनं दिल्या होत्या संपूर्ण षटकामध्ये 14 धावा. आणि सुंदर सुरुवात झाली. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर आता मात्र दिलं जात आहे. आणि ही सुरुवात तेवढी चांगली असेल तर नक्कीच आपण म्हणतो चांगली सुरुवात असेल तर शेवट सुद्धा चांगली व्हायला काय हरकत आहे. आणि ती शेवट आता मात्र चांगली होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. परंतु चांगली भागीदारी दोनही सलामीवीरांमध्ये सामंजस्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मात्र ती बॅटिंग सुद्धा करतात. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता बॉल. आणि 3 चेंडू पाहायला गेलं तर सीमारेषेच्या बाहेर धाडल्यानंतर इथे मात्र निर्धाव खेळून काढलाय तो हेमंत पाटीलला. धीरज भोईर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा सुद्धा आत्मविश्वास वाढवला जातोय. त्याला सुद्धा मोटिवेट केलं जात आहे. काही टेन्शन नाही. आपल्याकडे खूप धावा आहेत आणि आपल्याला निर्धाव चेंडू काढायचे आहेत. विकेट नाही आली तरी चालेल. अशाच पद्धतीनं हा खेळ पुढे न्यायचा आहे. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आतापर्यंत 29 धावा धावफलकावर. 29. इथून बरोबर 50 धावांची गरज असेल. येणारे चेंडू बाकी असतील ते 19. हॅलो. दरम्यानच्या काळात या शृंखलेला शुभेच्छा देण्यासाठी तसेच बलिशेठ घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रल्हाद कासूकर उरण समालोचन असोसिएशनचे खजिनदार यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. 19 बॉलमध्ये 50 धावा. ज्या 19 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं जे विशाल भोईरनं त्याच धावा इथून मात्र ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला काढायच्या आहेत. आणि तीच कामगिरी आता मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. 19 बॉल 50 असं समीकरण या मॅच मध्ये आहे. धीरज भोईर लेफ्ट अमोर द विकेट हा बॉल. इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. काय झेल टिपलाय. अगदी पाहायला गेलं तर डीप पॉइंट पासूनच हे अंतर कापत आलं सर्कल पर्यंत. आणि झेल मात्र भावेशनं स्वीकारलाय. बॅट्समन आउट होत आहे. पहिली जोडी फोडली जात आहे. ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय तो धीरज भोईरनं अगेन्स्ट. पहिले 3 चेंडूंवर 3ही पाहायला गेलं तर मोठे फटके खेळल्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाजानं. आणि सलामीवीर बाद होतोय. यावेळेस मात्र चेतन कोळी याच्या खेळीचा अंत होतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. दोनही पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत. 29 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात केली होती परंतु त्यानंतर मात्र धीरजने जी बॉलिंग केली शेवटच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव दिली आणि विकेट घेतली. 29 धावा इथून बरोबर अजूनही करायच्या त्या तब्बल 50 धावा. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये हव्या त्या 50 धावा. जी सरासरी 16ची होती ती आता मात्र पाहायला गेलं तर 17च्या सरासरीने आता मात्र जावं लागणार आहे. इथून अजून एक षटक बाकी असेल ते विकीचं कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार
कारण या ओव्हरमध्ये बरंच काही निर्भर आहे, कारण इथून प्रत्येक गोलंदाजाला मात्र मारावं लागणार आहे ते बॅट्समनना. चेतन कोळी बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मनोज आतमध्ये आलाय. हेमंत पाटील त्याच्या साथीला आहे. खूप चांगली बॅटिंग हेमंतनं सुद्धा केलंय आणि तीच बॅटिंग आता मात्र करावी लागेल तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेला मनोज या बॅट्समनला. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर विकी भोईर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग जुळलं नाहीये. शॉर्ट मिड विकेटला बॉल जाईल. स्वतः गोलंदाज विकी हा बॉल जाऊन उचलणार, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार आहे. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स, 49 धावा अजूनही करायच्या आहेत आणि विकी भोईरच्या अगेन्स्ट मात्र किती धावा उभारणार यावर या सामन्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. हे षटक आहे. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 12-13च्या आसपास धावा आल्या तर मी म्हणेन स्ट्रॉंग झोनमध्ये जाऊ शकतो तो अर्थातच धारावी संघ. परंतु या षटकामध्ये 15पेक्षा जास्त धावा जरी आल्या तर चान्स राहणार आहे ती ट्रॉम्बेसाठी. समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेळलाय, टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. लॉंगॉनच्या दिशेमध्ये जाईल, 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलला काहीही बिघडणार नाहीये, कारण ज्या पद्धतीनं हा स्कोर कार्ड उभा केलाय, तब्बल 79 धावा चेस करायच्या आहेत. तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक अल्टरनेट बॉल मागे तुम्हाला एखादा मोठा फटका खेळावाच लागणार आहे. ओव्हर द विकेटनं लेफ्ट केला यावेळेस बॉल. अंदाज चांगला होता बॅट्समन मनोजचा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायर हेमंत कोळी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे दीपकजी बोराडे, 2 अंपायर. प्रतिदेश मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पंचांचं काम करत असत ही मंडळी आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना पाहायला मिळतंय. राईट ओव्हर द विकेट ना विकी भोईर. तारावे एक्सप्रेस स्लोवर वन केला होता. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळाले. हेच तर कळत नाही बऱ्याच वेळा विकी वेगानं बॉल टाकेल की स्लोवर वन टाकेल आणि अशातच मात्र या द्विधा मनस्थितीमध्ये बरेचसे बॅट्समन असतात आणि त्याचमुळे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचं पाहायला गेलं तर धजावत नाही आणि अशातच मात्र निर्धाव चेंडू जात असतो. 22च्या स्वरूपात ही धाव मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल 33. इथे वेग पाहायला मिळाला, परंतु या वेगावर मात्र सुसाट शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या वरतून 6 धावांकरता. षटकार षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जाईल, परंतु विकी भोईरच्या अगेन्स्ट यावेळेस मात्र हा षटकार पाहायला मिळतोय हेमंत पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगली सुरुवात, दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. अशीच लॉंग इनिंग सजवावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं विशाल खेळला तीच विशाल इनिंग मात्र करावी लागणार. खूप चांगला बॉल होता यावेळेस. फुलर लेंथ हाताळला गेला, बॉल खेळून काढलाय मिड विकेटला. वेगानं मात्र फिल्डर पुढे चाललाय. एकच धाव येईल. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. धीरज होता, एकच धाव मिळाली. सिंगल धाव येते. प्रत्येक अल्टरनेट बॉलला एक मोठा फटका. प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. त्यामुळं संघर्ष तुम्हाला करावा लागणार या मॅचमध्ये. मग रिझल्ट काही येऊ द्या, तुम्ही रिझल्ट काय येईल, याचा परिणाम काय होतील याची चिंता करू नका. एकच धाव मिळेल मिड ऑफ कडे. सिंगल धावेनं मात्र विकी भोईरचं हे षटक समाप्त होतंय आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या खेळानंतर धावफलकावर 41 रन्स, 41 धावा. इथून येणारी 2 षटकं आणि बरोबर 19 सरासरीनं करायच्या त्या तब्बल 38 धावा. 38 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. हॅलो, दरम्यानच्या काळात या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल मेघनाथ म्हात्रे, माजी उपसरपंच जासई, दहागाव विभाग भाजपचे अध्यक्ष. प्रेमाचा झरा ज्यांनी सातत्यानं गरीब गरजवंतांना दिला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्याला ज्याला गरज असेल त्याला आपापल्या परीने मदत करताना सर्वांचे मन जिंकणारे व्यक्तिमत्व अर्थात मेघनाथ म्हात्रे या शृंखलेच्या माध्यमातून त्याचं स्वागत केलं जात आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद मेघनाथ, आपण इथं आलात. या शृंखलेला येऊन आपण या शृंखलेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी दिली, त्याबद्दल आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन केलं जाते. तसेच प्रल्हाद कासूकर यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. उडान समालोचन असोसिएशनचे खजिनदार प्रल्हाद कासूकर यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू दीपक पाटील. तर नक्कीच सगळ्याच पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. प्रल्हादजी, आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 12 धावा आल्या. गोलंदाजी मार्कवर
सचिन नाईकचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र खेळून काढलाय डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच येते एकेरी धावीनं. आता मात्र पाहायला गेलं तरी या एकेरी सिंगल डबलचं रूपांतर तुम्हाला आता मोठ्या फटक्यामध्ये करावं लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात खूप चांगली झाली होती, 1 षटकार 2 चौकार, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 1च षटकार आलाय. त्यामुळं प्रत्येक षटकामध्ये आता मात्र तुम्हाला मारावंच लागेल. हेमंत पाटील आणि मनोज अशी जोडी आहे. सचिन नाईक संघाचा आधारस्तंभ. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंग ऑनला बॉल येतोय. दुसरी रन मात्र वेगानं कंप्लीट केली जाईल. 2 धावा मिळतील. 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल होईल. खूप चांगल्या पद्धतीनं इथे मात्र पाहायला गेलं तर 79 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत ही वाटचाल सुकावणारी असेल. अजूनही सामन्यामध्ये काहीही घडू शकतो. 1-2 मोठे स्ट्रोक जर आले या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा, या मॅचमध्ये घुसण्याचा प्रयत्न जरूर करू शकेल तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. आणि ती कॅपेबिलिटी आहे, ते पोटेन्शियल हेमंत पाटीलकडे आहे. राईट अमोर द विकेटना सचिनचा हा बॉल समोर खेळलाय. इथे मात्र लॉंग ऑफ कडे चाललाय. एकच जाब येते, ड्राईव्ह केला होता, सिंगल येते. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. सचिन नाईक फुलर लेन जास्तीत जास्त चेंडू हाताळले जातात. मोठ्या फटक्यांपासून वंचित जेवढं जास्त ठेवता येईल धारावी संघाच्या गोलंदाजांना तेवढाच मात्र पराभवाकडे ढकलला जाईल तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. 4 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केल्यात सचिननं. खूप चांगला बॉल, फुलर लेंथ होता, यॉर्क केलं होतं, कम्प्लिटली ब्लॉक होता मनोजसाठी. इथे मात्र एकच जाव मिळेल. कसं खेळणार, मोठे फटके कसे येणार जर अशीच गोलंदाजी चालू राहिली तर ट्रॉम्बे कोळीवाडा संघ आता मात्र हळूहळू पराभवाच्या छायेकडे चाललाय. कारण हे 2 चेंडू आता मात्र दिशा ठरवणारे असतील. ही मॅच कोणत्या बाजूला जाणार आहे ते या 2 बॉलवर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचं षटक मात्र हाताळतोय तो धारावी संघाचा आधारस्तंभ सचिन नाईक. इथे मात्र स्टेप आउट केलं होतं, फ्रंट फुटला जाऊन टायमिंग बिलकुल जुळलं नाही. धाव मिळेल ती फक्त 1, परंतु एका धावेनं काय बिघडणार आहे धारावी संघाचं. काय षटक हाताळले आतापर्यंत. पहिल्या 5 बॉलवर बिलकुल संधी दिली नाही सचिन नाईकनं. आणि हेच हवं होतं धारावी टीमला. खूप चांगला खेळ आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहतोय. भावी 11 धारावी टीम आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना 32 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस बॉल आणि तोही मी म्हणेन मिस केलाय. फुल टॉस बॉलवर बऱ्याच वेळा असं होतं की कोणत्या दिशेला स्ट्रोक खेळायचा या द्विधा मनस्थितीमध्ये असता. सरळ खेळायचा की ऑन साईडला मिड विकेटला प्रहार करायचा. आणि अशा वेळीच पटकन येणारा फुल टॉस बॉलवर तेवढं टायमिंग जुळत नाही. आणि तेच मात्र पाहायला मिळालं चित्र. हे षटक फक्त 6 धावा देऊन गेलंय. जरूर यश मिळालं नसेल, परंतु हे एक प्रकारचं यशच आहे की 10 पेक्षा कमी धावा त्यानं दिल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र आपल्या 7 गोलंदाजाला पाठबळ दिलं जाते. तब्बल 32 धावांचं 32 करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 बॉल 32. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो याची प्रचिती आपल्याला बऱ्याच वेळा आले. परंतु इथे मात्र अशा पद्धतीचा मोठा महाविक्रम किंवा एखादा विक्रम आपल्या नावावर करून घेणार का धारावी संघ, अशी परिस्थिती सध्या स्थितीमध्ये दिसत नाहीये. 6 बॉल आणि 32 धावा, 5 षटकार मारावे लागणार आहेत. परंतु हे थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान आहे. भावेश येतोय, धारावी संघाचा अपकमिंग रायझिंग स्टार, यंगस्टार आहे. धारावी संघाचं भविष्य आहे हा खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. अष्टपैलू खेळ त्याचा, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल. भावेश नाईक पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र मिड विकेट झोन कडे येतोय. कोणतीही चुकी नाहीये. सहज रीतीने मात्र हा जेल टिपला जातोय आणि बॅट्समन आउट होतोय. दुसरा धक्का आणि आता मात्र पराभवाच्या छायेमध्ये टीम ट्रॉम्बे कोळीवाडा. चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा 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 दे दे. तर आता मात्र अशक्यप्राय असं आव्हान होऊन बसलं. येणारे 5 चेंडू आणि 32 धावा. 22 हा बॉल यावेळेस मात्र पूल केला. वेगाने येतोय. मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी
पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, मोठ्या फरकानं हा सामना जिंकणार धारावी संघ हे मात्र आता निश्चित केलंय. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे, सामना एकतर्फी होतोय. सामन्यामधली नीरस आता मात्र नीरसपणा हा सामना पाहायला मिळतोय, थोडासा कंटाळवाणा आमच्या प्रेक्षकांसाठी. फ्री बस खेळण्याचा प्रयत्न आणि बऱ्याच वेळा जेव्हा सामन्याचे रिझल्ट्स आपल्या बाजूने येत नसतात तेव्हा असे प्रयत्न केले जातात, कारण आता मात्र कळून चुकले फलंदाजांना सुद्धा की या मॅच मध्ये आपल्याला परतता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला आगले वेगळे स्ट्रोक पाहायला जरूर मिळतील. फॉर्मॅलिटी फक्त पूर्ण करतोय भावेश. यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक, परंतु धाव फक्त एकच घेतली जाईल. विशाल आहे त्या ठिकाणी. नवा संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. ही लढत संपल्या लगेचच डिफेन्स क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतोय. सारं काही पाहायला मिळेल. जेव्हा सामन्याचा निर्णय अगोदरच माहिती असतो तेव्हा बरेचसे तुम्हाला कलात्मक फटके पाहायला मिळतात आणि फक्त आता खेळून काढायचं आहे, फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. 6 चेंडू तर संपले पाहिजेत आणि तीच फॉर्मॅलिटी आता मात्र कंप्लीट होत असताना यावेळेस पूलचा फटका येतोय बाहेर. षटकारानं मात्र या डावाची सांगता होते, परंतु इथून मात्र निरोप घ्यावा लागेल. तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातोय. त्यांना मनापासून आपण शुभेच्छा देऊया पुढच्या स्पर्धांसाठी. परंतु टीम भावी 11 धारावी संघाचं आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. खूप चांगला खेळ आज मात्र धारावी संघाने दाखवलाय, त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन दोन टीमचे कॅप्टन. आपण सर्वप्रथम या टॉस केला जाईल धारावी आणि